नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा निकाल लागलेला आहे। टीईटी नंतर आता तुम्हाला टेटचा अभ्यास करायचा आहे, पण टीईटीचं मुख्य जे हार्ड कॉपी आहे ही हार्ड कॉपी तुम्हाला मिळणार आहे शिक्षणाधिकारी ऑफिसेसमध्ये। सो त्या जिल्ह्याला तुम्हाला हे हार्ड कॉपी घ्यायची आहे। याची प्रोसेस लवकरच होणार आहे, त्या संदर्भात तुम्हाला नोटीस तर येईलच, पण त्यापूर्वी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे हार्ड कॉपी घेण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे, मूळ कागदपत्रे आहे ते लागणार आहे। मग डीव्ही तुमचा होणार आहे, म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला जेव्हा हार्ड कॉपी तुम्ही घ्यायला जाल शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये तेव्हा तुमचा डीव्ही होणार आहे, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे। डॉक्युमेंट जर प्रॉपर असतील तरच तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये हे टीईटीचं पासिंगचं सर्टिफिकेट मिळणार आहे। सो हार्ड कॉपी घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। बघा, फॉर्म भरताना तुम्ही काय काय माहिती दिली होती त्यालाच म्हणूया आपण। तुम्ही जेव्हा अर्ज केला त्या अर्जाची कॉपी तुमच्याकडे असेल, ती अर्जाची कॉपी आता प्रिंट आउट करा किंवा ती अर्जाची कॉपी एकदा समोर घ्या। त्या अर्जामध्ये तुम्ही काय काय माहिती भरली आहे, काय काय एज्युकेशन, व्यावसायिक अर्हता किंवा अदर तुम्ही डिटेल्स भरलेले आहे कास्ट संदर्भात, ते सगळं तुम्हाला लागणार आहे, विथ प्रूफ लागणार आहे। नंतर नवीन की जुनी लागणार तर नाही। फॉर्म जेव्हा भरला तुम्ही, फॉर्म भरताना जी माहिती तुम्ही टाकली होती, भले फॉर्म भरून तुम्हाला 1 वर्ष होऊन जाऊ दे, 2 वर्ष होऊन जाऊ दे, 3 वर्ष होऊन जाऊ दे, फॉर्म भरताना जी माहिती तुम्ही दिली होती मग ती माहिती कोणती असेल? एज्युकेशनची असेल, तुमचं व्यावसायिक अर्हता असेल, तुमचे कास्ट संदर्भात डॉक्युमेंट असेल, तुमचं एनसीएल असेल, तुमचं डोमेसाईल असेल, तुमचं आयडी प्रूफ असेल, हे सगळं तुम्हाला लागणार आहे। बरोबर आहे, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जेव्हा फॉर्म भरताना तुम्ही माहिती भरली होती तेच लागणार आहे। बरोबर, नंतर अपडेट केलेले कागदपत्र लागणार का? आता एखादा विद्यार्थी म्हणू शकतो की सर माझं एनसीएल हे तर आता एक्सपायर झालंय, ते चालत नाही आता, पण त्यावेळेस चालत होतं ना, मग तेच लागणार आहे। अपडेट नाही पाहिजे, त्यावेळेसच पाहिजे। आता येणाऱ्या पुढच्या एक्झामला तुम्ही अपडेट केलं असेल नो डाऊट, ते डॉक्युमेंट तुम्हाला काढावं लागणार आहे इथून पुढे येणाऱ्या एक्झामसाठी, म्हणजे टेटसाठी। मात्र टीईटीचा फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले होते, ज्या डॉक्युमेंटची माहिती भरली होती तेच डॉक्युमेंट लागणार आहे। त्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जर एखादा एज्युकेशन कंप्लीट केलं, एखादा डिप्लोमा केला असेल, एखादा सर्टिफिकेशन तुमच्याकडे आला असेल, ते याला लागत नाही, लक्षात घ्या। मूळ कागदपत्रे नसतील तर मात्र तुम्हाला इथे ओरिजिनल सर्टिफिकेट मिळणार नाही, हार्ड कॉपी टीईटीची मिळणार नाही जर मूळ कागदपत्रे नसतील तर। अगदीच एखाद्याला खूप मोठा इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल, तर त्याला जेन्युइन रिझन लागेल तर आणि तरच त्याला सूट मिळू शकते, अन्यथा सूट कोणालाच मिळणार नाही। तुम्हाला ओरिजिनल हे जे हार्ड कॉपी आहे टीईटीचं सर्टिफिकेट ते मिळणार नाही। मग काय काय डॉक्युमेंट लागतात ते थोडक्यात तुम्हाला सांगतो। बिफोर दॅट एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे, टेट 2025 गुरु 4.0 ची बॅच आपली चालू झाली आहे। टीईटी जे विद्यार्थी एलिजिबल झाले असतील ते विद्यार्थी प्लस ज्यांचं बीएड ग्रॅज्युएशन, बीएड पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल अशा विद्यार्थ्यांनी लगेच टेट 2025च्या तयारीला लागा, कारण ह्या संदर्भात शासन स्तरावरती प्रक्रिया चालू आहे। तुम्हाला माहिती पडलं असेल, आता शासनाने प्रस्ताव म्हणजे मंत्रालय काय शिक्षण विभागाने प्रस्ताव हा मंत्रालयाकडे सरकारकडे दिलेला आहे। शासन लवकर याच्याला मान्यता देईल आणि टेट 2025ची जाहिरात येणार आहे। सो त्या संदर्भात ही बॅच तुम्हाला शिकवणारी पूर्ण टीम आहे, ज्यांनी मागच्या वर्षामध्ये 1000+ विद्यार्थ्यांना बनवलंय, घडवलंय, त्यांची निवड केलेली आहे। सो याच टीमला घेऊन आपण ही बॅच चालू केली आहे टेट 2025 गुरु 4.0 ची। ह्या बॅचची फी 2999 प्लस जीएसटी। आत्ताच तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करून, किंवा काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा। आणि टेटची तयारी करताना तुम्हाला आवश्यक असणारं पुस्तक बाळासाहेब बोडके सरांचं 50% ऑफमध्ये अवेलेबल आहे। एकतर ॲपवरून घ्या, एकतर ऑनलाईन घ्या, एकतर जवळच्या बुक स्टॉल मधनं घेऊन टाका। तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे। बघा, तयार काय काय ठेवायचं तुम्हाला। बघा, फॉर्मची कॉपी म्हणजे तुम्ही हे बघा की तुम्ही ऍप्लिकेशन जेव्हा केलं होतं, ऍप्लिकेशन करताना जो फॉर्म तुम्ही भरला होता त्याची कॉपी तुमच्याकडे असेल तर ती कॉपी प्रिंट आउट घ्या आणि ह्या कॉपीवरती काय काय इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉक्युमेंट तयार करायची आहे। दुसरं, आयडी प्रूफ तुमचं लागणार आहे। बघा, आयडी प्रूफ तुम्हाला या म्हणजे ज्या नावाने फॉर्म भरला आहे, ज्या नावाने तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे, ह्या नावाचाच, ज्या नावाचं असेल त्या नावाचाच आयडी प्रूफ तुम्हाला इथे लागणार आहे। आयडी प्रूफला भरपूर सारे ऑप्शन्स आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतो। आणि रिझल्टची कॉपी तुमच्याकडे आता जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्ही प्रिंट आउट घेऊन रेडी करून ठेवा, ती पीडीएफ सेव्ह करून ठेवा, याची प्रिंट आउट पण लागणार आहे। ओके, आता जेव्हा डीव्ही असेल तुमचा तेव्हा नोटीस येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो किती कॉप्या लागणार आहे। सो आता तुम्ही तर ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी डॉक्युमेंट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा। पुढे हे लागणार, काय लागणार तुम्हाला? बघा, कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही ज्या कास्टमधनं बिलॉंग करतात ते कास्ट सर्टिफिकेट लागेल। आता कास्ट सर्टिफिकेट कधीचं लागेल? जेव्हा तुम्ही फॉर्म भरला ना, फॉर्म भरला त्या फॉर्म भरताना व्हॅलिड असणार, नंतर काढलं असेल तर ते चालणार नाही।
ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी व्हॅलिड असणारं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. मग कोणते कोणते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला माहिती आहे सगळं. SC ST OBC NT ब कड SBC EWS आणि ओपन लागत नाहीये. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इथे रिक्वायर्ड नाहीये. जर असेल तर ठीक आहे, नसेल तरी चालणार आहे. NCL इफ आता NCL SC त्यानंतर ST त्यानंतर EWS त्यानंतर ओपनच्या कॅन्डिडेटला लागत नाही. हे सोडले तर बाकी सगळ्यांना NCL लागेल आणि NCL फॉर्म भरताना जे व्हॅलिड होतं तेच लागणार आहे. आत्ताचं अपडेटेड चालणार नाही. त्यानंतर डोमेसाईल सगळ्यांनाच कंपल्सरी आहे. ऑल कॅन्डिडेटला डोमेसाईल कंपल्सरी ते पण लागणार आहे. तेही कोणतं, ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी व्हॅलिड असणारच डोमेसाईल लागेल, नंतर काढलेलं चालणार नाही. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही जी माहिती भरली, तुम्ही तुमचा फॉर्म चेक करा. बघा ही फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्ही भरला होता. या शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही काय काय भरलंय. 10वी भरलं, 10वीचं मार्कशीट सर्टिफिकेट लागेल. 12वी भरलं असेल तर 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेट लागेल. तुम्ही डिग्रीचं जर माहिती भरली असेल डिग्रीची तर त्याचे का सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागणार आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचं जर डिटेल्स भरला तर त्याचं लागणार आहे. तुम्ही एखादा डिप्लोमा इथे शो केला असेल तर तो डिप्लोमा पण लागणार आहे. तुम्ही एखादा सर्टिफिकेशन शो केला असेल कोणतंही कम्प्युटरचं वगैरे तर ते पण लागणार आहे. जे जे तुम्ही फॉर्म भरताना शो केलं त्याची ओरिजिनल कॉपी तुम्हाला इथे लागणार आहे. बघा त्यानंतर दुसरा मुद्दा आहे व्यावसायिक अर्हतेचा. व्यावसायिक अर्हतेमध्ये तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे. व्यावसायिक अर्हतेमध्ये तुम्ही काय काय भरली असेल माहिती. बघा B.Ed असेल तुमचं माहिती भरलेली तर D.Ed लागणार आहे. तुम्ही B.Ed जर भरला असेल तर B.Ed लागणार. बघा यांची सुद्धा मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुम्हाला इथे ओरिजिनल लागणार आहे, काढून ठेवा. त्यानंतर जे जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप्ड आहे, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, ज्याला आपण दिव्यांग कॅन्डिडेट होतो, दिव्यांग कॅटेगरीमधून फॉर्म जर भरला असेल तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल लागणार आहे. 40% किंवा 40%पेक्षा जास्त असणार आहे सर्टिफिकेट लागणार आहे. परमनंट बेसिसचं लागणार आहे आणि ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी व्हॅलिड असणारा लागणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन या कोट्यातून तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्यासाठी रिक्वायर जे डॉक्युमेंट लागतात, फॉर्म भरताना माहिती भरली बघा तुम्ही, ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे, ते तयार करून ठेवा. नावात जर बदल असेल तुमच्या, सपोज तुमचं ABC नाव होतं, तुम्ही नावात बदल केला होता, तुमचं नाव बदल करून तुम्ही काय केलं ADC केलं होतं. पण नावात बदल संदर्भातले डॉक्युमेंट असतात, ह्या नावात तुमचं हॉल तिकीट आलं असेल, मग याच नावाचं तुमचं काय ID प्रूफ लागणार आहे. मग सपोज तुमचं लग्नानंतरचं नाव जर बदललं असेल मुलींचं तर तुम्हाला 2 डॉक्युमेंट लागतील. दोघांपैकी एक लागेल. एक तर गॅझेट लागेल तुम्हाला, नाही तर मॅरेज सर्टिफिकेट लागेल. दोघांपैकी एक लागणार आहे. जर नावात बदल आहे, स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, मध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला काय लागेल, तुम्हाला ॲफिडेव्हिट लागेल किंवा गॅझेट लागेल. बघा गॅझेट लागेल म्हणजे काय, तुमचे ऑल डॉक्युमेंट आहे ते वेगळ्या नावाचे आहे, वेगवेगळ्या नावाचे. सपोज एक डॉक्युमेंटवरती ABC आहे आणि एक डॉक्युमेंटवरती ADC आहे. असं काही जर बदल झाला असेल तुमचा तर हे शो करण्यासाठी प्रूफ द्यावं लागतं आणि ते प्रूफ म्हणून लग्नानंतर तुमचं हस्बंडचं नाव ऍड झालं असेल तर हे दोघांपैकी एक लागेल. तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर ॲफिडेव्हिट किंवा गॅझेट लागेल. आणि ज्या मुलांचं नावात बदलच आहे, सर माझं पूर्वीचं नाव बापू होतं, आता माझ्या काही डॉक्युमेंटवर बापू साहेब आहे. माझ्या वडिलांचं नाव किशोर होतं, आता किशोर राव झालेलं आहे. म्हणजे हा मोठा बदल झालाय, नावात बदल झालाय. अशा वेळेस तुम्हाला गॅझेट लागणार आहे. बघा हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. आता हे गॅझेट तुम्ही फॉर्म भरताना जरी काढलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आता मात्र तुम्ही काढून ते गॅझेट इथे शो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ते त्या डेटचंच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही आत्ताच्या डेटचं काढून DVच्या वेळेस घेऊन गेला तरी चालणार आहे. त्यानंतर पुढचं आहे ID प्रूफ. बघा ID प्रूफ तुम्ही फॉर्म भरतानाच हे सगळे ID प्रूफ वापरले होते, त्यापैकी कोणते तुम्ही वापरू शकता. एकतर आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, ड्रायव्हिंग लायसन्स घ्या, वोटिंग कार्ड घ्या किंवा पासपोर्ट, यापैकी कोणतेही चालेल. कोणताही एक ID प्रूफ तुम्हाला बरोबर घेऊन जायचे. फोटो ID म्हणतो आपण त्याला. तुम्हीच आत फोटो दिसला पाहिजे, नाव दिसलं पाहिजे, तुमचं बर्थडे दिसली पाहिजे वगैरे वगैरे. फोटो ID लागणार आहे तुम्हाला. ओके, या सगळे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे. या डॉक्युमेंटमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका. आता तयारी करून ठेवा. डॉक्युमेंट एका बाजूला फाईलला लावून ठेवा. जेव्हा नोटीस येईल तेव्हा तुम्हाला घेऊन जायचं आहे. ऐनवेळेस नोटीस आली आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर धावपळ होऊ शकते. सो आत्ताच सगळे डॉक्युमेंट एक प्रोफाईल बनवून ठेवा, फाईल बनवून ठेवा. ऑनलाईन असेल तर ऑनलाईन सेव्ह करून ठेवा, ऑफलाईनची असेल हार्ड कॉपी तयार करून ठेवा. सो या संदर्भात काही अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका, त्यावर तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेतो. पुन्हा एकदा प्रमोशन करतो मी. 2025 स्टेटसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर लगेच इग्नाइट अकॅडमीची टेट 2025ची बॅच चालू झालेली आहे. 4थी बॅच आहे, 4.0ची बॅच, लगेच जॉईन करा. काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या नंबरला कॉल करू शकता. आणि टेटसाठी महत्त्वाचं 50% ऑफ मधलं बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक इंग्लिशचं अवेलेबल आहे. सगळ्या
सगळ्यांकडेच असावं असं पुस्तक आहे. फक्त तुम्हाला 170 रुपयामध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन मागवा, ॲपवरनं मागवा किंवा जवळच्या बुक स्टॉलवर मागा. काही जर हेल्प लागली, हा हेल्पलाईन नंबर आहे 88 88 25 61 17. ह्या नंबरला आपण कॉल करू शकता. आणि तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर लगेच हे ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट असेल, काही प्रश्न असेल, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.